नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त असे कढी पकोडे बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दही घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन घालून घ्यायचं आहे आणि अगोदर आपल्याला दही आणि बेसन असं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या गुठळ्या वगैरे होणार नाहीत आणि आपलं दही पण एकदम छान असं स्मूथ फेटल्या जाईल आणि छान असं होईल. आता आपण काय करूयात, याला 1-2 मिनिटं असंच फेटून घेऊयात आणि नंतर आपल्याला याच्यात पुढचे जिन्नस घालायचे आहेत. तर तुमच्याकडे ताक जर असेल तर तुम्ही ताकसुद्धा घेऊ शकता. पण माझ्याकडे ताक नव्हतं म्हणून मी दही घेतलेलं आहे. एकदम छान अशी ही मराठमोळी आपली ही आपण मराठमोळ्या पद्धतीची ही कढी बनवणार आहोत. अगदी आपली आई, आजी बनवतात त्या पद्धतीनेच मी ही कढी बनवलेली आहे. तर आता त्याच्यामध्ये मी इथे अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे. तर तुम्हाला कितपत पातळ तुम्हाला किती माणसाची करायची त्या अंदाजानुसार तुम्ही दही वाढवू शकता. जास्त माणसाची जर तुम्हाला बनवायची असेल तर. आता त्याला लगेच फोडणी देऊन देऊयात. तर मी तुम्हाला अगोदर दाखवलं अगदी गुठळ्या न होता आपण ते छान असं फेटून घेतलेलं आहे. आता तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यात मोहरी, जिरं टाकून घ्यायचे. ते छान फुटू द्यायचे आणि नंतर आपल्याला इथे आलं आणि लसणाचा ठेचा घालून घ्यायचा आहे. इथे हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या. आता तुम्ही त्याऐवजी आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता. पण अशा हिरव्या मिरच्या घातल्याने पण आपली कढी एकदम छान अशी होते. आता इथे पाव टीस्पून मी हिंग घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा. कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आता याला छान व्यवस्थित असं तळवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण जो घोळ करून घेतला का दह्याचा, तो घालून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी सर्व घोळ घालून घेतलेला आहे. आता त्याच्यात थोडंसं आपण पाणी घालून घेऊयात. तर ही जी कढी आहे का जास्त घट्ट बी नाही आणि जास्त पातळही नाही, आपल्याला अशी ही कढी तयार करायची आहे. तर बघू शकता मी पाणी घातलेलं आहे आणि आपलं हळद पावडर घालायचं राहिलं होतं ते पण मी आता इथे घालून घेते. याला व्यवस्थित असं उकळी आल्यानंतर त्याचा रंग तुम्हाला मी दाखवते. आता आपली कढी छान अशी उकळलेली आहे. आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि पूर्ण त्याचा फेस जो आहे का कढीला आलेला, तो फेस जिरेपर्यंत आपल्याला ही एक 3-4 मिनिटं ही कढी छान अशी शिजवून घ्यायची आहे. वरतून कोथिंबीर घालायची आहे. तर याला आपण आता आणखीन 2 मिनिटं शिजवून घेऊयात, जेणेकरून हा फेस जो आहे का तो पूर्णपणे नाहीसा होईल. रंग बघू शकता अगदी मस्त अशी आपली ही महाराष्ट्रीयन पद्धतीची कढी तयार झालेली आहे. आता आपण त्याच्यासोबत पकोडे करणार आहोत. तर इथे मी 1 वाटीभर बेसन घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी इथे ओवा घालून घ्यायले. हातावर थोडासा क्रश करून अर्धा चमचा मी इथे ओवा घातलेला आहे आणि अर्धा चमचाच मी इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे. तर तुम्ही अख्खे जिरे घातलेत तरी पण चालतं. आता त्यामध्येच एक कांदा बारीक चिरून घेतला तो घालायचा आहे आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आता. थोड्याशा मी 2 हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत, त्या घातलेल्या आहेत. आता कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे मी लसूण 7-8 लसणाच्या पाकळ्या आहेत का त्या ठेचून घातलेल्या आहेत आणि अगदी 1 चिमटभर मी याच्यामध्ये खायचा सोडा घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला आपल्याला थोडं-थोडं पाणी घालून याचा एक घोळ तयार करून घ्यायचा आहे. तर लाल तिखटसुद्धा घालून घेतलेलं आहे मी. तर तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत आवडते त्या प्रमाणानुसार तुम्ही इथे तिखट वापरू शकता. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. जसं आपण भज्याचं बॅटर तयार करतो का, त्या पद्धतीने मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता याला 10 मिनिटं झाकून ठेवूयात आणि आपलं तेल तापेपर्यंत हे छान पीठ मुरलं जातं. तर आता तेल पण मी गॅसवर ठेवलेलं आहे. अगदी छान असं तापलेलं आहे. आता 2 चमचे तेल आपण जे बेसनाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे का, त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि आता याचे छान असे आपल्याला हे गोल-गोल भजे जे आहेत का, ते सोडवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही तशीसुद्धा कढी खाऊ शकता. पण ही अशी पकोड्यासोबत एकदम टेस्टी अशी ही कढी लागते. तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत ही कढी खाऊ शकता. अगदी आपली ही मराठमोळी आणि आपली अगदी घरगुती पद्धतीची आपण ही कढी बनवलेली आहे आणि ती पण ताकापासून. एकदम चवीला भन्नाट अशी लागते ही कढी. तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा आणि तुम्हाला ही कढीची रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आता काय करूयात आपण, हे भजी जे आहेत का छान असे तळून घेऊयात आणि आपण हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवलेला आहे. त्यामुळे एक लाईक पण नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हा कढी पकोड्याचा स्वाद घेता येईल.
तर बघू शकता मस्त आपले हे पकोडे तळून झालेले आहेत. कढी पण मी एका भांड्यात काढून घेतलेली आहे. आता त्याच्यावर आपल्याला भजे सोडून घ्यायचे आहेत. तर तुम्ही ह्या पद्धतीने त्याच्यामध्ये टाकून ठेवा किंवा तुम्हाला जसं जेवते वेळेस तुम्ही त्याच्यात टाकून खाल्ले तरी पण चालतात. आणि तुम्ही तशीच कढी खाल्लीत तरी पण चालते. पण पकोड्यासोबत एकदम भारी अशी ही कढी लागते. आता आपण ह्याच्यामध्ये एक तडकासुद्धा देणार आहोत. तर तुम्ही तडका तेलाचा किंवा तुपाचा सुद्धा देऊ शकता. मी इथे तेलाचा दिलेला आहे. त्याच्यामध्ये 2-3 सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आणि लाल तिखट टाकलेला आहे. आता हा तडका याच्यावर ओतून घेऊयात आणि सर्व कढीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात. तर मस्त अशी आपली ही महाराष्ट्रीयन पद्धतीची अगदी घरगुती मराठमोळी कढी तयार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.